स्टार्ट करूया आजपासून आपण प्रोग्रामिंगला. तर प्रोग्रामिंगचं आपण स्टार्ट करणार आहे हॅलो वर्ल्डच्या प्रोग्रामपासून. हे आहे VS कोड ज्याच्यावरती आपण Cचे प्रोग्राम रन करणार. आता आपल्याला एखादी फाईल क्रिएट करायची असेल तर हे ऑप्शन आहे नवीन फाईल क्रिएट करायचं. त्याच्यामध्ये आपण फाईल नेम देऊया जसं की हॅलो, पण त्याच्या पुढे जो एक्सटेन्शन असलं पाहिजे तो .c पाहिजे, जे इंडिकेट करतं आपली फाईल C प्रोग्रामिंगमध्ये. तर आता आपण लिहूया #include stdio.h. ह्याचा अर्थ होतो की आपली ही जी हेडर फाईल आहे त्याच्यामध्ये आपण स्टँडर्ड इनपुट आउटपुटला डिफाईन केलं आहे. आता स्टँडर्ड इनपुट आउटपुट STD म्हणजे स्टँडर्ड, I म्हणजे इनपुट, O म्हणजे आउटपुट. आता स्टँडर्ड इनपुट आउटपुटमध्ये printf, scanf असे बरेचसे फंक्शन्स असतात आणि .h म्हणजे ती झाली हेडर फाईल. आता आपल्याला ह्या प्रोग्राममध्ये जेवढा काही लागणार आहे ते आपण लिहून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हॅलो वर्ल्डला प्रिंट करायचं आहे. तर प्रिंट करण्यासाठी आपण काय करणार, मेन फंक्शन क्रिएट करणार. तर मी लिहिते इंट मेन आणि हे फंक्शन कॉल. कोणत्याही प्रोग्रामचं एक्झिक्युशन मेन फंक्शनपासून स्टार्ट होत असतं. पण कोणताही फंक्शन लिहिला तर तो आपल्याला काही ना काही रिटर्न करत असतो. तसं हा फंक्शन आपल्याला रिटर्न करणार आहे 0. का? कारण की आपल्याला बस स्क्रीनवरती प्रिंट करायचं आहे, बाकी काही अजून आपल्याला लागणार नाही आहे. आता आपण खूप सगळे फंक्शन्स लिहित असतो वेगवेगळे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी त्यांची ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन किंवा एखादा व्हेरिएबल आहे तो आपल्याला रिटर्नमध्ये पाहिजे असतो, तेव्हा इथे आपण रिटर्नमध्ये जे काही पाहिजे ते लिहित असतो. पण सध्या आपल्याला रिटर्न काहीच नाही पाहिजे, सो आपण रिटर्न 0 लिहिणार. सगळे फंक्शन आपल्याला काही ना काही रिटर्न करत असतात. आता इथे आपण इंट लिहिलं आहे म्हणून रिटर्न 0 लिहिलं आहे. जर इथे आपण कॅर लिहिलं असतं तर मग इथे आपण रिटर्नमध्ये एखादा अल्फाबेट लिहिलं असतं जसं की D. जर इथे फ्लोट लिहिलं असतं तर आपण इथे लिहिलं असतं फ्लोटसाठी एखादा 1.1f. आणि जर आपण इथे समजा डबल लिहिलं असतं तर मग तो रिटर्नमध्ये आपल्याला डबलची व्हॅल्यू जसं की 1.1 रिटर्न करणार. आणि आपण व्हॉइड मॅन पण लिहू शकतो. जर ते व्हॉइड मॅन असेल तर मग तो काहीच रिटर्न करत नसतो, त्याच्यामुळे आपल्याला रिटर्नचं स्टेटमेंट लिहायची गरज पण नसते. पण आपण हे कसं सध्या काय करतोय, बेसिकली आपण नॉर्मली जे काय लिहित असतो तो आपण इंट मॅनच लिहित असतो. सो आपण इंट मॅन स्टँडर्डवाला लिहून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, स्क्रीनवरती आउटपुट प्रिंट करायचं आहे. आपल्याला जेव्हा पण स्क्रीनवरती काही आउटपुट दाखवायचं असेल तर आपण वापरत असतो printf इन ब्रॅकेट डबल कोट्स. आपल्याला प्रिंट काय करायचं आहे, हॅलो वर्ल्ड. तर मग इथे आपण लिहिणार हॅलो वर्ल्ड आणि सेमिकोलन. कोणत्याही स्टेटमेंटला टर्मिनेट करण्यासाठी आपण सेमिकोलन वापरत असतो. त्याला सेव्ह करूया आणि रन करूया. फायनली आपला आउटपुट आला हॅलो वर्ल्ड, जे की स्क्रीनवरती आपल्याला डिस्प्ले होतं. जर मला लिहायचं असेल अजून काय, जसं की हॅलो ऐवजी मी लिहिते कोडिंगचा तडका आणि याला सेव्ह करून रन करते. आउटपुटमध्ये आला कोडिंगचा तडका. आता आपण बेसिक याचे ऑपरेशन्स बघूया. मी इथे अजून एखादी फाईल बनवते k.c. आता माझ्याकडे इथे शॉर्टकट आहे बॉयलर प्लेट कोड, तर त्याच्यामुळे #include stdio.h, इंट मॅन, रिटर्न 0 आणि हे फंक्शन्स हे सगळं काही येऊन गेलं. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आपण एखादी व्हॅल्यू युजरकडून घेऊन आपण ती मेमरीमध्ये स्टोअर कशी करू शकतो ते. तर त्यासाठी मी लिहिणार इंट आय मध्ये मला व्हॅल्यू घेऊन स्टोअर करायची आणि ती डिस्प्ले करायची. तर मी काय करणार, एक आय नावाचा व्हेरिएबल बनवला आहे. तर मग आता त्यामध्ये मला काय करायचं आहे, युजरकडून डेटा घ्यायचा आणि तोच प्रिंट करायचा. तर मी काय करणार, पहिले व्हेरिएबल बनवला आहे तर मग त्याला पहिले आपण 0 ने इनिशियलाइज करू, जे काही गार्बेज व्हॅल्यू असेल ती निघून जाईल. नेक्स्ट आता आपण काय करूया, युजरकडून डेटा घ्यायचा तर आपण वापरूया printf इन ब्रॅकेट एंटर द नंबर. मग युजर काय करेल, एक नंबर एंटर करेल. मग आता तो नंबर दिलेला आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर करायचा आहे, पण कुठे, आय नावाच्या व्हेरिएबलमध्ये. तर आपण त्याच्यासाठी वापरत असतो स्कॅनएफ फंक्शन, जसं की स्कॅनएफ इन ब्रॅकेट डबल कोट्स. आता युजर कोणता डेटा एंटर करणार आहे, इंटिजरवाला. सो आपण काय लिहिणार %d.
कॉमा आता आपल्याला डेटा जो आहे तो स्टोअर करायचा आहे कशामध्ये, आयमध्ये. तर मग आयच्या लोकेशनवरती स्टोअर करण्यासाठी आपण वापरत असतो %i, म्हणजे तो आपल्याला आयचा ॲड्रेस देणार आणि तिथे तो डेटा स्टोअर करणार. आपण डेटा युजरकडून एंटर द नंबर म्हटलं, ते स्क्रीनवरती डिस्प्ले झालं. मग युजरनी डेटा एंटर करेल, तो जो डेटा एंटर करेल तो आयमध्ये इथे स्टोअर झाला. आता तोच आपल्याला डिस्प्ले करायचा. तर आपण काय करणार, printf इन ब्रॅकेट डबल कोट्स द नंबर इज, मग आपला जो नंबर आहे तो इथे मी लिहिते %च्या जागी तो नंबर डिस्प्ले झाला पाहिजे, कॉमा आता इथे % नाही लिहायचं, आपल्याला मेमरीमध्ये डेटा स्टोअर नाही करायचा आहे. आता बस आयची व्हॅल्यू प्रिंट करायची, म्हणून मी इथे आय लिहिते. आता ह्याला सेव्ह करणार आणि रन. इथे आला एंटर द नंबर. तर आता इथे मी नंबर एंटर करते, समजा की 56, आणि मी इथे एंटर जसंच करेल तसं मग आपल्याला आउटपुट आलं द नंबर इज 56, कारण की मी इथे लिहिलं होतं द नंबर इज आणि %च्या ऐवजी त्यांनी 56 एंटर केलेले जे होते मेमरीमध्ये स्टोअर झालेली ती इथे प्रिंट केली. तर अशा प्रकारे आपण ही कोडिंग करू शकतो. जसं की आपण इथून डेटा घेतला, डेटा स्टोअर केला. हे एकदम बेसिक प्रोग्रामिंग आहे.